नमस्कार, मैं दीपिका सिंह एनजीपी लाइव न्यूज में आप सबका स्वागत करती हूँ। चलिए अब नजर डालते हैं आज की प्रमुख खबरों पर। परशुराम जन्मोत्सव आम्ही फार मोठ्या प्रमाणात भव्य रॅलीच्या रूपात 12 तारखेला करतो आहोत। 12 तारखेला सकाळी 6:30 वाजता गोरक्षण मंदिर पासून आपली ही परशुराम जन्माची रॅली। ऍक्च्युली परशुराम जन्म हा आहे अक्षय तृतीया, ती 10 तारखेला आहे, पण त्याचा नंतरचा जो रविवार असतो तो आपण 12 तारीख असे हे पकडून आपण 12 तारखेला तो रॅलीच्या रूपाने आपण तो साजरा करत असतो। फार मोठ्या प्रमाणात बरेच लोक या रॅलीमध्ये जॉईन होत असतात आणि त्याचा आनंद घेत असतात। जागोजागी लोक घराच्या बाहेर येऊन याचं स्वागत करत असतात। या रॅलीमध्ये फक्त ब्राह्मणच नव्हे, म्हणजे आपण जर म्हटलं की हे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आहे, ठीक आहे, पण याच्यामध्ये बाकी जातीचे लोक पण उत्स्फूर्तपणे सगळे सामील होतात। हे बघण्यासारखं असतं। याच्यामध्ये ही रॅली इतक्या प्रचंड प्रमाणात केली जाते आणि शेवटी याचं जे समापन आहे ते आमचं राजराजेश्वरी मंदिर जे आम्ही ठरवलेलं आहे तिथे याचं होणार आहे। तिथे आम्ही महाप्रसादाची व्यवस्था ठेवलेली आहे। आपल्याला गेल्या 4-5 वर्षात इतका उदंड प्रतिसाद मिळतोय की त्या चौकात महिला, पुरुष, बालक, बालिका सगळेजण उभे असतात। त्यांना काहीतरी आपण तिथे साधन करून द्यावं, कारण आजकाल सेल्फी हे कुठलाही कार्यक्रम असला तरी एक सेल्फी पॉईंट ठेवावाच लागतो। त्यामुळे पुष्कळांनी मागणी केलेली होती आपले उपाध्यक्ष पंकज खिरवडकर यांच्याकडे। त्यामुळे त्यांनी यायला सांगितलं की आपण लावायचा, म्हणून आपण प्रायोगिक तत्वावर आपले जो 12 ते 13 पॉईंट आहेत स्वागत पॉईंट, पण 5 ते 6 ठिकाणी आपण हे सेल्फी पॉईंट ठेवतोय। जर का आपल्याला चालला कसा प्रतिसाद मी तो पाहतोय आणि वेळ पडली तर आता पुढे अजून सुद्धा आपण करायचा प्रयत्न करणार आहोत। तो ये थी अब तक की प्रमुख खबरें। आप हमारे साथ ऐसे ही बने रहिए और देखते रहिए एनजीपी लाइव न्यूज।